तर शेतकरी मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी माहिती घेत असतो. आता आहे या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी ही 50% पेक्षा जास्त ही नोंदवण्यात आलेली आहे. लवकर त्यांना 15 जानेवारी नंतर हा निधी पीक विमा मिळणार आहे. खरीप पैसेवारी ही जाहीर करण्यात आली आहे. कोणत्या जिल्ह्याची जाहीर झालेली संपूर्ण माहिती आपण घेऊया. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा. मित्रांनो, अंतिम पैसेवारी ही 2025 ची जाहीर करण्यात आलेली आहे. खरीप हंगाम 2025 मध्ये झालेले नुकसान होऊन न मिळालेले अतिवृष्टी जी आहे मित्रांनो, आता मिळालेला पीक विमा किंवा पीक विमा मिळणार की नाही असा हा पडलेला प्रश्न. आणि सर्वांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बाब म्हणजे खरीप पीक विम्याची पैसेवारी जी आहे मित्रांनो, आता खरीप हंगाम जो आहे अंतिम पैसेवारी 15 डिसेंबर 2025 पासून जाहीर व्हायला सुरुवात झाली आहे. तर 31 डिसेंबरला काही जिल्ह्यांमध्ये ही खरीप हंगामची पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. आता सर्व जिल्ह्यांची ही पैसेवारी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, परभणी जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ही तुम्ही अशा प्रकारे संपूर्ण माहिती बघू शकता. 52% 52.44 पाथरी हे हिंगोली अंतिम पैसेवारी 2025 इथे तुम्ही बघू शकता. संपूर्ण माहिती तुम्ही व्हिडिओवरती इथे दिलेली आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, हिंगोली आणि नांदेडची अंतिम पैसेवारी एक 50 पेक्षा कमी असायला हवी. त्याच महसूल विभागाला हा निधी मिळत असतो. अमरावती खरीप पैसेवारी दिवसा तालुक्यातील जे आहे मित्रांनो, पैसेवारी 43 पैसे धारणे तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. अमरावती अक्कलकोट 46 पैसे म्हणजे यांच्या महसूल विभागाला ही पैसेवारी जाहीर होणार आहे, म्हणजे निधी हा मिळणार आहे. जत तहसीलला जो आहे मित्रांनो 46 सरसंघ अप्पर तहसीलकडील 8 अशा 54 गावांची पैसेवारी 50 पैशाहून अधिक आलेली आहे. छत्रपती संभाजीनगर अंतिम पैसेवारी संभाजीनगर 46, पैठण 46.11, फुलंब्री 49, वैजापूर 47.73, गंगापूर 48.15, खुलताबाद 48, सिल्लोड 48, कन्नड 48, सोयगाव 48. एकूण जिल्ह्याची जी पैसेवारी मित्रांनो 47.81 इथं ठरवण्यात आले. जालना जिल्ह्याची सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. जालना जिल्ह्याची 8 तालुक्याची पैसेवारी इथं एकूण गावे जे आहे 667 व रब्बी गावे 298 अशा प्रकारे 965 गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. जालना जिल्ह्याचं जे तुम्ही बघू शकता इथं परतूर तालुक्यातील राणी वाहेगाव गाव पूर्ण निम्न दुधना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील गेल्यामुळे गावाची पैसेवारी ही करण्यात आलेली नाही, इथे सुद्धा दाखवण्यात आलेली आहे. जालना जिल्ह्याची संपूर्ण पैसेवारी तुम्ही इथे बघू शकता. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी टक्के चिखली, जळगाव, जामोद व शेगाव 49 पैसे इथं दाखवण्यात आलेले. सन 2025 व खरीप हंगामातील बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 1420 गावांमध्ये अंतिम पैसेवारी खालीलप्रमाणे इथं झाली आहे. तुम्ही बघू शकता. इथं तालुक्याचे नाव बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, लोणाळा, सिंदखेड राजा, मळकरपूर, पोताळा, नांदुरा, खामगाव, शेगाव, जळगाव, संग्रामपूर एकूण जे आहे 1420 इथं दाखवण्यात आलेले आहे. एकूण पैसेवारी सुद्धा बघू शकता. 50% पैसे असलेल्या गावांची संख्या सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. 50% जास्त सरासरी गावांची संख्या सुद्धा इथं 0 दिलेली आहे. कारण की पैसेवारी जे मित्रांनो आता तुमच्या महसूल विभागाला जे आहे आता लवकर इथं आता 21 दिवसामध्ये इथं पैसेवारी जाहीर झाल्यानंतर 21 दिवसाच्या आतमध्ये हा निधी जमा करावा लागतो. तुमच्या महसूल विभागाला पण जवळपास 15 जानेवारी नंतर महसूल विभागाकडे हा निधी जाईल आणि सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सर्वांना हा पीक विमा मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती वर्तवण्यात येत आहे. ही महत्त्वाची बातमी मित्रांनो. जवळच्या मित्रांना सुद्धा पाठवा. पीक विमा तुम्हाला रखडलेला होता, तुम्हाला आशा लागली होती लवकरच हा मिळणार आहे. आधी अंतिम पैसेवारी जाहीर झाली आहे. ही महत्त्वाची बातमी जवळच्या मित्रांना पाठवा. अशा नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची अशीच अपडेट वेळोवेळी मिळत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.